नमस्कार 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 नमस्कार. पाले बेक्स स्मिथ मारे प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मोरे तुमच्या सगळ्यांचं हसत मुखानी स्वागत करतो. आजच्या पाहुणीचंही मी हसत मुखानीच स्वागत करणार आहे. तुम्ही म्हणाल काय चाललंय काय एकदम हसणं हसणं हसणं, काय मला एखादी टूथपेस्टची काही जाहिरात वगैरे मिळाली की काय? नाही हो, एवढं कुठलं अपभाग्य. सांगायचा मुद्दा हा की आजची आपली पाहुणी आहे ना, ही अशा एका सुंदर मनमोहक हास्याची धनी आहे. ज्या ज्या सिनेमात तिने काम केलंय त्या त्या सिनेमामध्ये हिरांबरोबरच तिचं हसणं सुद्धा लक्षात राहिलंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचे नुसते डोळे बघूनच भीती वाटते अशा आशुतोष राणांना प्रेमात पाडण्याची ताकद आणि नंतर शांत ठेवण्याची ताकद या हास्यामध्येच आहे. आपण काय ना, ओठावरच्या हास्यापासून बरोबर 5 बोटाच्या अंतरावरती असतो तो कान, आणि कान म्हटलं की कानाचे खडे आलेच. मग हे खडे फोडण्यासाठी आज आपण आमंत्रित करूया या अशा हास्याच्या मालकिणीला, म्हणजेच रेणुका शहाणे यांना. मी रेणुका माझ्या स्माईलचे सारे दिवाने. मी रेणुका माझं आडनाव राणा शहाणे. मी रेणुका सोशल मीडियावरती हो माझ्या परखड असते मांडणे. मी रेणुका माझ्या स्माईलचे सारे दिवाने. मी रेणुका माझ्या आडनाव राणा शहाणे. मी रेणुका. अच्छा मला सांग, तू लहानपणीच असं ठरवलं होतंस की आपण कॉलेजला जायचं, मग आपल्याला एखादी भूमिका मिळेल, मग आपण त्याच्यामध्ये काम करायचं, मग ती सॉलिड करायची, मग आपल्याला पुढे नाव येईल, मग आपण सिनेमात जायचं आणि आपण एक मोठी तारा व्हायचं असं ठरवलं होतंस तू? काही मग काय ठरवलं होतं शाळेत, आणि तू काय करायचे विचार होता डोक्यात? नाही, लहानपणी मला अजिबातच अभिनयात रस नव्हता. इनफॅक्ट मी खूप चांगली विद्यार्थिनी होते. त्यामुळे मला शाळा झाल्यानंतर कॉलेजच्या नंतर MA असाच म्हणजे पूर्ण प्रवास प्लॅन्ड होता डोक्यात. पण कॉलेजमध्ये असताना म्हणजे आईमुळे आमच्या घरी दुबेंची ये-जा व्हायची. आणि सत्यदेव दुबे नेहमीच मला म्हणायचे, माझ्या पुढच्या नाटकात अभिनय करशील का? आणि मी म्हणजे सत्यदेव दुबे कोण हे मला माहीत नाही. माझ्यासाठी ते असे काका होते जे नेहमी यायचे घरात. त्यामुळे मी त्यांना म्हणायचे ऑफकोर्स नॉट, मी काय म्हणजे अभिनय वगैरे अजिबातच नाही. मग कॉलेजमध्ये असताना मी SY BA होते आणि तेव्हा एक हिंदी नाटक हिंदी वाङ्मय मंडळातर्फे सादर होणार होतं. आणि त्यात बॅकग्राऊंड गाण्यासाठी म्हणून त्यांना मॉब आणि असं तत्सम लोक हवे होते आणि मी संगीत मंडळचा भाग होते. म्हणजे गर्दी हवी होती त्याला, तू एक गर्दीतला भाग म्हणून आणि वोकल्स पण द्यायचे. असं करून आम्हाला तिकडे बोलावलं होतं, मला आणि माझ्या अगदी घट्ट मैत्रिणीला म्हणजे गीतिका वर्दे आता कुरेशी. तर आम्ही दोघी गेलो आणि तो जो प्रवास होता नाटकाचा, मला म्हणजे आश्चर्यचकित मी झाले की इतका सुंदर प्रवास असू शकतो एका साधारणच्या स्क्रिप्टमधून. मग नंतर जे उलगडत जातं. तर पुढच्या वेळेला जेव्हा दुबे माझ्या घरी आला आणि मला म्हणाला की तू नाटकात काम करशील का, म्हटलं हो. मग त्यांनी मला बंबई के कौवे नावाच्या नाटकासाठी कावळा म्हणून रोल दिला. असं तो प्रवास सुरू झाला आणि मग त्याच्यानंतर आंतरनाट्यमध्ये माझी एंट्री झाली. तू माझा हिरो झालास, पहिला हिरो. बरं, पण ह्या कॉलेजच्या ज्या सुरुवातीच्या काळामध्ये तू काम केलंस तेव्हा घरनं काय बोलले, कानाला खडा लावायला लागले की नको बाबा किंवा करूया बाबा, किंवा घरच्यांनी काही? म्हणजे आईचं कसं होतं, ती खूपच पहिल्यापासूनच माझ्या कुठल्याही निर्णयाबद्दल तिचं असं ओपनच मत असायचं. म्हणजे तिचं म्हणणं आमच्याबद्दल असंच असायचं की चुका तुम्ही कराच आणि स्वतः शिका. पण तिने एक निश्चित मला सांगितलं होतं कंपल्सरी की पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचंच करायचं. त्यामुळे जी पहिली माझी कामं होती ती सगळी मी कॉलेजमध्ये होते तेव्हा सुरू झाली. म्हणजे PC और मौसी हे माझं पहिलं दूरदर्शनवरचं काम होतं. तर ते करताना मी कॉलेज पण करत होते आणि त्याच्यानंतर लाईफलाईन पण आपण एकत्र काम केलं. त्याच्यात पण मी MAच्या पहिल्या वर्षाला होते तेव्हा मी लाईफलाईनमध्ये काम केलं. सो असं ते सुरू होतं. त्यामुळे प्रोफेशन म्हणून एक व्यावसायिक अभिनेत्री म्हणून मी स्वतःकडे कधीच पाहिलं नव्हतं. तू कानाला खडाला होता तो म्हणजे मी की हे कसं आहे की थिएटरमध्ये पण मी व्यावसायिक नाटक नाही केलं, मी फक्त ॲमेटर थिएटर केलं.
त्यामुळे ते कुठेतरी म्हणजे मी ब्लॅक शीप ऑफ द फॅमिली असं म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी व्यवसाय म्हणून अभिनेत्री आहे असं ठरवलं तेव्हा जरा मला वाटतं त्यांनी वाटलं असेल की नाही हा कानाला खडा आहे. कारण तिकडे म्हणजे कोण काय आहे ओळख पण नाही यार, म्हणजे इतकं वेगळं काहीतरी आहे ते क्षेत्र की जे एक सामान्य मराठी कुटुंबात त्याचं काही म्हणजे हेच नाही आहे, कनेक्शनच नाही आहे. पण सर्कस ह्या मालिकेचं कनेक्शन होतं आईबरोबर, त्यामुळे एक तिने हिम्मत करून मला आउटडोअरला पाठवलं होतं सर्कससाठी. कारण अझीज मिर्झा तिला ज्युनियर होते शाळेत, त्यामुळे अझीज अंकल बरोबर तू डोळे मिटून काम कर असं ती म्हणाली होती मला. तर त्यामुळे सर्कस आणि मग त्याच्यानंतर मी तो व्यवसाय म्हणून पत्करला. ज्यामुळे तुझं हास्य संपूर्ण एक रेणुका शहाणे ही अख्ख्या भारताला कळली ती सुरभी. सुरभी ते ॲक्च्युली सर्कसच्या नंतर केलं मी. म्हणजे एक ऑडिशनसाठी मला सिद्धार्थ काकच्या ऑफिसमधून बोलावलं. तर तिकडे एक आम्हाला ना बृहदेश्वर मंदिराबद्दल 2 पानी काहीतरी मला बोलायचं होतं ऑडिशनमध्ये. तर त्याच्यासाठी त्यांनी ती पानं माझ्या घरी पाठवली आणि इतकं क्लिष्ट हिंदी होतं त्यात. तरी मला वाटलं की माझी स्मरणशक्ती खूपच छान आहे म्हणून मी लगेच ते पाठभीट केलं आणि साडीबिडी नेसून ऑडिशनसाठी गेले. आणि तिकडे 2 वाक्यानंतर मी जी चुकायला लागले इतकी चुकले आणि सतत चुकताना मला स्वतःच हसू येत होतं. तर मी हसत गेले आणि म्हटलं नाही मी करत जाईन म्हणून ते पूर्ण मी कंप्लीट केलं हसत चुकत. आणि ते चुकणं आणि हसणंच गीता काकला खूप आवडलं. आणि गीता काकनी म्हटलं की सिद्धार्थला ही खूप छान बॅलन्स होईल, एक खेळकर मुलगी आणि सिद्धार्थ म्हणजे अगदी धीरगंभीर असं. तर तसं माझं सिलेक्शन झालं सुरभीसाठी. आणि मग म्हणजे असं CV कोणाला द्यावा लागला नाही सुरभीनंतर, कारण त्याची लोकप्रियता एक वेगळाच इतिहास घडवला त्याने. सो हा जो हसण्याचा कट आहे हा तुझा कधी कधी रंगभूमीवर पण चालतो. तू म्हणालीस की मी चुकले तेव्हाही मी हसत होते, ते हसणं माझं आवडलं म्हणून मला ते सुरभीमध्ये दिलं. तर तुझ्या कटात सहभागी असलेली एक सहकटकारी कोण आहे ना, तिचं आपण बघूया काय म्हणणं आहे ते. एअरपोर्टमध्ये आम्ही तिघीजणी होतो, रेणुका, प्रतीक्षा आणि मी. आणि एकदा असं झालं की एक सीन होता ज्याच्यामध्ये रेणुका प्रतीक्षाला शिकवते की अशी बट वगैरे काढून कसं पुरुषांना इम्प्रेस करायचं असतं. आणि छान सीन बसलेला होता की ती एकाच फटक्यात असं कंगव्याचं एक टोक घेऊन एकाच फटक्यात अशी बट काढते आणि मग असं राहायचं असं सांगते वगैरे. आणि एका वेळेला असं झालं की तिने हे बघ आपण फार काही नाही करायचं, अशी बट काढायची. तर ती आलीच नाही. मग बघितलं तिने आमच्याकडे, परत दुसऱ्यांदा केलं अशी बट काढायची, तरी ती आली नाही. तिने तिसऱ्यांदा केलं तेव्हाही ती आली नाही. शेवटी प्रतीक्षा म्हणाली ओके मला कळलं, अशी बट काढायची. या गोष्टीवर आम्हाला तिघींनाही हसू यायला लागलं की एवढं करून कशी नाही येत आहे. तर आम्ही त्या सीनला हसायला लागलो. आणि मग आमचा त्या सीन नंतर विश्वास सोनी येतो आणि तो आम्हाला काहीतरी भाषण वजा काहीतरी समजावून सांगत असतो. तेव्हा आमची पोझिशन प्रेक्षकांकडे पाठ करून आम्ही तिघी असतो, त्याचं भाषण ऐकत असतो. तो असा सेटीवर उभा राहून तो आम्हाला भाषण देत असतो. आणि आम्ही अक्षरशः एवढ्या हसत होतो, हसताना तिघींचे मागे म्हणजे ऑडियन्सला दिसतच असणार आमचे खांदे हलतायत ते. आणि प्रयोग संपल्यानंतर आम्हाला कळलं की आमचा दिग्दर्शक आला चंदू कुलकर्णी. आणि बरं आमच्या लक्षातही नाही की आपला दाच्या हसतो हे आमच्या लक्षातही नाही. आणि मग चंदू आत आला आणि म्हणाला की मला तुम्हा तिघींशी बोलायचं आहे. आणि बालगंधर्वच्या बाहेर आम्ही तिघी एकमेकींचे हात हातात धरून चंदूने घेतलेला क्लास आमचा सहन करत होतो. पण त्याने खूप छान सांगितलं होतं आम्हाला की प्रेक्षक पैसे देऊन तुम्हाला बघायला येतात, तर तुम्ही असं करू नका, स्टेजवर असं हसू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं तो विश्वास सोनी तिथे डायलॉग्स बोलतोय, तुम्ही त्याच्या तोंडावर हसताय. जर असं तुमच्यासोबत झालं तर तुमचं काय होईल, त्यामुळे असं पुन्हा होऊ देऊ नका. आणि आम्हाला ते खरंच पटलं आणि तिघीनेही तेव्हा ठरवलं. तेव्हापासून आम्ही तिघीने कानाला खडा लावला आहे की स्टेजवर काहीही झालं तरी हसायचं नाही. विश्वासला दाद द्यायला पाहिजे की तो म्हणजे कधीही न चुकता त्यांनी आमचं हसू त्यांनी म्हणजे त्याचा काही परिणाम त्याच्या अभिनयावर न होऊन देऊन तो व्यवस्थित चोख करायचा ते पॅसेज. सो हॅट्स ऑफ टू विश्वास सोनी. पण त्यानंतर त्यांनी नाटकात काम केल्याचा उल्लेखच नाहीये कुठे.
आम्ही करिअर संपवलं त्याचं. हा म्हणजे कधीच तो परत नाटकात दिसला नाही त्यानंतर. आपण मगाशी एकदम अशीच बोलता बोलता उडी मारली, तिथून थेट सर्कसवर गेलो, पुन्हा मागे आलो. चल. हा मग सर्कस आणि तिथून पुढे सर्कसच्या नंतर ॲज आय सेड सुरभी सुरू झालं आणि ते सातत्याने 10 वर्ष मी केलं आणि त्याच्या आधीमध्ये मी बाकी सगळी कामं ॲडजस्ट करत होते. बाकी सगळी म्हणजे काय? म्हणजे हम आपके हैं कौन लगेचच मिळालं मला. सुरुवातीला 3 स्क्रीन टेस्ट झाल्या त्याच्यासाठी आणि 3 वेगवेगळ्या लोकांनी एकाच दिवशी माझं नाव सूरजजींना सजेस्ट केलं. हा. त्यामुळे सूरजजींना वाटलं की अरे हे रेणुका शहाणे हे कोण. हम आपके हे कौनच्या आधी त्यांना हा प्रश्न पडला होता की रेणुका शहाणे हे कोण. कोण 3 लोक होते ते? आमचे राजश्री प्रोडक्शनचे जे मेकअपमॅन होते जयंती दादा, मग त्यांचे प्रोडक्शन मॅनेजर PK गुप्ता आणि आर्ट डिरेक्टर बिजॉन दास गुप्ता. तर त्यांनी बोलावलं मला ऑफिसमध्ये. आधी त्यांनी मला हिंदी वाचायला सांगितलं. एक त्यांच्याकडे पुस्तक होतं, त्याची पारायणं झाली होती. तर त्याच्यातलं कुठलंही पान म्हणे वाच. तर मी एक पान त्याच्यातलं वाचलं. ते म्हणाले की तुझं हिंदी चांगलं आहे, खूप चांगलं बोलतेस तू. आणि मग त्यांनी म्हटलं की पहिलं आम्ही तुला ऐकू आणि त्याच्यानंतर तू ठरव की तुला ह्या चित्रपटात काम करायचं आहे की नाही. म्हणजे इतका त्यांनी मला सन्मान दिला त्या बाबतीत. आणि त्यांनी ते 5 तास ऐकवलं सूरजजींनी. त्यावेळेला माझ्याबरोबर अजित वाच्छानीजी, दिलीप जोशी आणि मी आणि हिमानीजी, मला वाटतं आम्ही चौघांनी आम्हाला त्यांनी वाचून दाखवलं होतं सूरजजींनी. आणि चित्रपट संपता मला वाटत होतं की मला कुठली भूमिका आहे ह्याच्यामध्ये, कारण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं सलमान खान आणि माधुरी दीक्षित मेन रोल्स करतात. आणि संपल्यानंतर मग त्यांनी येऊन त्यांच्या अगदी मृदू स्वरात मला सांगितलं की आपको हम भाभी के लिए सोच रहे हैं. तर मी म्हटलं हा इल्ला एवढी मोठी भूमिका. म्हणजे मी ज्या पात्राच्या जेव्हा गेली त्या स्क्रीन प्लेमध्ये तेव्हा मी रडले होते अक्षरशः. मी म्हटलं ती भूमिका मी करायची. तर ते म्हणाले हो पण आम्ही स्क्रीन टेस्ट घेऊ. तर मग एक एक करत गेले. म्हणजे डायलॉग स्क्रीन टेस्ट एक होती, मग कॉस्ट्युम स्क्रीन टेस्ट, मेकअप सगळंच स्क्रीन टेस्ट. म्हणजे जशी भाभी दिसते तुम्हाला स्क्रीनवर तशीच त्यांनी मला सजवून ती स्क्रीन टेस्ट घेतली. आणि त्याच्यानंतर तिन्ही स्क्रीन टेस्टच्या नंतर म्हणाले की हा रोल तुमचा आहे. पण तरीही राजबाबूजींनी मला म्हटलं की ह्या रोलमध्ये तुम्हाला भाभी म्हणून बघितल्यानंतर तुम्ही हिरोईन बनणार नाही हे लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त वहिनी, आई आणि ताई अशाच भूमिका मिळतील. चालेल का? मी म्हटलं धावेल, माझी काहीच हरकत नाही आहे. आणि दॅट्स वॉट हॅपन. म्हणजे आम्ही सुरू केलं चित्रीकरण त्याचं. आणि 150 दिवस आमचं चित्रीकरण होतं आणि इतक्या मजेत आम्ही काम केलं त्या तू हुशार आहेस ना रेणुका, की माझा पुढचा प्रश्न तू आधीच ओळखलास. मग त्याच्या काही गमती सांग ना. आणि तो कटकटा आवाज ऐकू येऊ नये म्हणून तू सांगायला अगदी सुरुवात केली. म्हणून पहिल्यापासून तू हुशार आहेस, मला माहिती आहे. सॉरी बोल. हा आडनाव शहाणे असल्यावर होतं असं. एनिवे, तर हम आपके है कौन मधल्या गमती म्हणजे एक तर लक्ष्मीकांत, आपले अनुपम खेर आणि माधुरी दीक्षित हे म्हणजे असे मिमिक्री मास्टर्स आहेत ना. आम्ही सगळे घाबरायचो की आमची पाठ वळल्यावर आमची मिमिक्री करतील की नाही. एस्पेशली माधुरी म्हणजे कोणाचीही ती मिमिक्री इतक्या चांगल्या पद्धतीने करू शकते. आणि मला खूप म्हणजे असं दडपण आलं होतं, कारण इतके मोठे कलाकार आणि पहिल्यांदा हिंदीमध्ये असं मी काम करत होते. तर पण तिने मला खूप कम्फर्टेबल केलं. बाकी गमतीशीर म्हणजे बिंदूजींच्या विगला आग लागली होती. कुठे? बिंदूजींच्या विगला आग लागली होती. का एवढ्या चिडल्या होत्या त्या? उगाच आग लावेपणा करू नको. बिंदूजी अजिबात चिडत नाही. त्या खूपच म्हणजे वेगळ्या कॅटेगरीतल्या बाई आहेत. हॅट्स ऑफ त्यांना. तर एकदा त्या आतिषबाजीचे आहे ना, दिखताना मध्ये ते मुनीश बहल परत येतात आणि आतिषबाजीचं ते सिक्वेन्स आहे. त्या आतिषबाजीमध्ये सगळे असे करून बिंदूजींनी असं करून स्वतःच्या विगला आग लावली होती. आणि लोक खूप विचारतात मला की तुम्हाला म्हणजे मरताना त्रास नाही का झाला, म्हणजे पडताना शिडीवरून पडताना. तर तो अजिबातच झाला नाही. इनफॅक्ट मला खूप अभिनय करावा लागला, कारण त्यांनी माझ्या त्या सिक्वेन्ससाठी त्यांनी खूप जय्यत तयारी केली होती. एक वेगळी शिडी माझ्यासाठी तयार केली होती ज्याच्यात स्पंज आणि असा कापूस घातला होता म्हणजे मला लागू नये वगैरे. आणि मला अभिनय करायचा होता की मला खूप दणाणून लागतंय म्हणून. पण इतकी छान जर्नी होती ती खरं म्हणजे माझी खाली पडतानाची.
तर ते सगळं झालं. त्यामुळे ते खूपच असा सुखद अनुभव होता इनफॅक्ट. मृत्यूचा सुखद अनुभव. परत प्रत्येकाला असाच मृत्यू आला पाहिजे आपल्या खऱ्या आयुष्यात सुद्धा. पण तो सिक्वेन्स अजूनही माझी मुलं नाही बघू शकत. म्हणजे आणि बरेच लोक नाही बघू शकत. म्हणतात की तो सिक्वेन्स आला की आम्ही मग चित्रपट बघत नाही. चित्रीकरणाच्या दरम्यान सलमान खान, माधुरी दीक्षित हे म्हणजे खरे ज्याला आपण म्हणू ना खूप Superstars. मोठे खूपच मोठे. त्याला म्हणतो त्यांचं कसं काय तुझं जमलं? माधुरी तर खूपच डाऊन टू अर्थ आहे. त्यामुळे तिच्याबरोबर काम करताना मला खरंच एक बहिणीबरोबर काम केल्यासारखा अनुभव झाला. आणि तिने तो मला मान दिला सुद्धा. कारण तिला मी खूप आवडायचे आणि अजूनही आवडते. आणि ये शाणी असं ती हाक मारायची आणि बोलवायची. आणि मी तर नेहमी सगळ्यांना सांगते, म्हणजे अभिनेत्री ज्या आहेत आजच्या, त्यांनी फुकटात माधुरीबरोबर काम करावं. कारण तो अनुभव जो आहे इट इज अन एज्युकेशन. की इतकी मोठी कलाकार असून ती कशी तिचे पाय अगदी जमिनीवर ठाम आहेत हे पाहण्यासारखं, बघण्यासारखं, शिकण्यासारखं आहे. सो हॅट्स ऑफ टू हर. ती खूप प्रोफेशनल आहे आणि तिचा अप्रोच खरंच खूप शिकण्यासारखं आहे तिच्याकडून. आणि सलमान खूप खेळकर आहे. म्हणजे तो राजश्री प्रोडक्शन्समध्ये इतकं नाही, कारण तेव्हा सुरुवातीला म्हणजे फार असं फ्रेंडली आम्ही नव्हतो. म्हणजे आम्ही प्रोफेशनल होतो आणि त्यांनी खूप प्रोत्साहन पण दिलं मला. कुठेही काही त्याला आवडलं मी केलेलं तर तो म्हणायचा सुद्धा सीन झाल्यावर की गुड शॉट वगैरे असं. त्यामुळे ते वातावरण खूप खेळकर ठेवतो सलमान. पण त्याच्याबरोबर मी एक दुसरं चित्रपट केलं, दिल ने जिसे अपना कहा. आणि त्यात म्हणजे तो इतका त्याचा मिश्किलपणा मला जाणवला की तो क्यूज म्हणजे ओव्हर द शोल्डर क्यूज देताना माझा जर चेहरा असेल तर तो क्यूज वाटेल ते द्यायचा. आणि ते इतके फनी असायचे. म्हणजे तो लेखक आहे ॲक्च्युली, त्याच्यात सलीम खानचा मुलगा आहे तो. त्यामुळे अर्थात ती आहे कला त्याच्यात. आणि तो त्याचा पूर्ण वापर करून म्हणजे त्याने खरंच कॉमेडी लिहावी असं माझी इच्छा आहे. त्यामुळे तसं सलमान खान ऑल्सो लवली टू वर्क विथ. या सगळ्या याच्या कार्यक्रमाच्या मध्ये सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये काम करून आयुष्यात काही कानाला खडा लावण्यासारखे प्रसंग घडले की नाही? अर्थात मला वाटतं की आता मी टू बद्दल वगैरे बोललं जातं, पण आम्ही सगळे त्याच्यातून गेलोय. अनेक लोक खडे टाकतात आणि आम्ही कानाला खडा लावत जातो. अशा पद्धतीचं अनुभवलेलं आहे मी. तर त्याच्यातले एक म्हणजे मला त्यांचं नावही आठवत नाही, हिंदी फिल्मचे प्रोड्युसर होते. आणि शिवाजी पार्कच्या माझ्या घरी त्यांचा फोन आला की आमच्या चित्रपटात तुम्ही काम कराल का वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण भेटूया आणि गोष्ट वगैरे डिस्कस करू. तर ते डिस्कस करायला म्हणून ते म्हणाले की हॉटेलमध्ये तुम्हाला यावं लागेल. मी त्यांना म्हटलं की नाही, भेटायचंच असेल तर तुम्ही घरी या, कारण नाहीतर तुमच्या ऑफिसमध्ये भेटू, पण मी काही हॉटेल वगैरेमध्ये येणार नाही. तर ते म्हणाले की अच्छा, म्हणजे तुम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाहीत का, डायरेक्टली मला त्यांनी विचारलं. आणि मी म्हटलं की नाही सॉरी, पण मी ह्या क्षेत्रात काही कॉम्प्रोमाइज वगैरे करून जे काय अचीव करायचं आहे ते नाही करायचं आहे मला. तर ते म्हणाले की मग तुम्ही त्या शिवाजी पाकवाल्या घरट्यातच राहाल. तर मी म्हटलं की मला ते घरटं खूप प्रिय आहे, मला त्याच्यातून बाहेर अजिबात उडायची इच्छा नाही आहे. ह्याच्याबद्दल मला नक्कीच म्हणजे असं वाटतं की इंडस्ट्रीचं म्हणून नाव एक उगाचच खराब आहे. म्हणजे अत्यंत चांगली माणसं मला भेटली, पण काही त्यांच्याबरोबर म्हणजे एक रॉटन ॲपल म्हणतात ना एका बास्केटमधलं, तसे काही लोक आहेत ह्या इंडस्ट्रीचे जे त्या इंडस्ट्रीचं नाव खराब करतात. मग तुझी पुढे जी काही मतं झाली आत्ता जी लोकांनी वाचली तुझ्या पोस्ट बंद, त्याच्या मागे हे त्यावेळेला तुझ्या डोक्यात जी तिडीक गेली होती की हो, माझ्या सहकलाकारांचं किंवा नवीन मुलींचं अनुभव जे काही आहेत ते मला माहिती आहेत. म्हणजे अनेक अनुभव मी सांगत नाही, कारण ती त्यांची गोष्ट आहे सांगण्यासाठी, मी त्यांच्या वतीने नाही सांगणार. पण आपल्याला माहिती आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये राहून की जे काही आज आपण आवाज उठवतोय ते काही आपल्यासाठी नाही. आता आपण जे काही करायचं ते करतोय आणि ते म्हणजे करणार आहोत, पण पुढच्या पिढीसाठी आपल्या मुली येतील ह्या क्षेत्रात, त्यांनी एका सेफ वातावरणात काम केलंच पाहिजे. ती एक सेफ जागा आपण मिळवून दिली पाहिजे. तर हे मला नक्कीच वाटतं की आपल्या इंडस्ट्रीचं एकतर नाव खराब होऊ नये, सगळ्यांना असं वाटावं मानाने की आपण ह्या इंडस्ट्रीचा हिस्सा आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणी गृहीत धरू नये की हे असंच चालतं आणि हे उचित नाही आहे. म्हणजे ज्यांनी सहमतीने केलं त्यांचा तो प्रश्न आहे, पण जे सहमतीने नाही करायला तयार त्यांच्यावर का बळजबरी,
असं माझं. मग तुला जो सुरक्षित मार्ग त्यावेळेला मिळाला तो इतरांना मिळण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी येस, तू हा एक लढा म्हटलं तरी चालेल. नक्कीच. आणि त्याच्यासाठी मी ट्रोल्सचा पण सामना करायला तयार आहे. कारण ही गोष्ट म्हणजे फक्त आपण जसं वृक्षाची आपण एक सुरुवात असते, एक बीज, तर ते बीज आहे हे. आणि ते वृक्षाची फळं नंतर मिळतील कदाचित, पण त्याचा जर आपण विचार केला की आपल्याला फळ मिळणार नाही तर काही उपयोगाचं नाही आहे. इतर लोकांना ती फळं मिळणार आहेत त्या गोष्टीची, तर ती वृक्ष आपण लावलीच पाहिजेत. राणाजी सुद्धा याच व्यवसायात आहेत. हो. तू या व्यवसायाबद्दल एक अत्यंत हिरिरीने प्रकर्षाने मतं मांडतेस, साडेतोड काही काही वेळेला. अशा मतांची काही काही वेळेला याच क्षेत्रात असं नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये इतकी सडेतोड मतं मांडली तर त्याची काही किंमत द्यावी लागते. हो, त्या बाबतीत त्यांचं तुला पूर्ण समर्थन आहे. पूर्ण समर्थन आहे. आणि त्याचमुळे मी हे सगळं करू शकते संजय. कारण आपण म्हणजे घरी सुद्धा लढून आपण बाहेर नाही लढू शकत. आपल्या घर सुरक्षित असलं तरच आपण बाहेर लढू शकतो. खरंच म्हणजे इतकं बळ देतात मला की तू जशी आहेस तशीच लढ रेणुका, लढ, असं त्यांचं माझ्या पाठी नेहमी म्हणजे त्यांचं समर्थनही मग असतं. आपण आता पहिल्यापासून बघूया. हां. तू वणिते हां. कुठे भेटलात, काय कसं झालं? ॲक्च्युली हंसल मेहताची फिल्म होती जयते नावाची, त्याची ट्रायल बघायला मी गेले होते आणि राणाजी आले होते राजेश्वरी सचदेव बरोबर. आता राजेश्वरी आणि मी खूप चांगल्या मैत्रिणी होतो पहिल्यापासूनच. तर तिने माझी ओळख करून दिली आणि तिने अशा पद्धतीने ओळख करून दिली जणू काही मला ॲक्च्युली माहिती असलं पाहिजे की राणा कोण आहेत. कारण त्यांचं ऑलरेडी दुश्मन मला वाटतं रिलीज झाली होती आणि त्यांचा खूपच असा बोलबाला होता. पण मी दुश्मनही पाहिलं नव्हतं आणि मी ऐकलंही नव्हतं त्यांचं नाव. तर मी एक रंगकर्मी NSDचा पासआउट आणि प्लस काम करणारा असं म्हणून भेटले त्यांना. आणि मला खूपच इंटरेस्टिंग वाटले. एकतर शिकलेले सवरलेले, वाचन तगडं असलेले, मतं खूप परखडपणे मांडणारे, खूप इंटरेस्टिंग वाटला तो माणूस. आणि मग आम्ही रवी रायचं एक सिरियल एकत्र करणार होतो. त्या संदर्भात आम्ही भेटणार होतो. दिवाळीची एक पार्टी रवीनी ठेवली होती आणि तेव्हा तोही जाऊ शकला, राणाजी पण जाऊ शकले नाही, मीही गेले नाही. तर दिवाळीची वेळ होती म्हणून त्यांनी माझा फोन नंबर घेऊन, म्हणजे त्याला जरा माझ्यात इंटरेस्ट होता तर नंबर घेऊन फोन केला आणि मी अवेलेबल नव्हते तर व्हॉइसमेलवर फक्त मेसेज ठेवला आणि त्यात नंबर ठेवला नाही. तर ते मी रवीकडून नंबर घेऊन मग फोन केला आणि असं आमची फोनाफोनी अशी सुरू झाली आणि आम्ही फोनवर घट्ट अशी मैत्री आमची झाली. आणि मग 2 महिने झाल्यानंतर आम्ही अंताक्षरीचंच शूटिंग करत होतो. एक स्पेशल एपिसोड मला वाटतं 250वा गोव्याला करत होतो शूटिंग. आणि तेव्हा मग असं वाटत होतं आणि त्यांनी एक कविता ऐकवली जी मला आठवत नाही कारण आय एम व्हेरी बॅड विथ कविताज. आणि ह्याच्यात असा मोघम अर्थ होता की आपलं हे नातं म्हणजे काय पद्धतीचं नातं आहे. आणि मी रोखठोक मराठी असल्यामुळे मी म्हटलं प्रेम आणि मग ते म्हणाले की तू आता परत ये आणि मग त्याच्यानंतर भेटू. आणि त्याच्यानंतर मग आम्ही डेटच करायला लागलो, म्हणजे कोर्टशिप आमची सुरू झाली. तर ही 1998ची गोष्ट आहे आणि 2001मध्ये मग आमचं लग्न ठरलं. घरनं काय विरोध नव्हता त्यांच्या घरून तर अजिबातच विरोध नव्हता. आणि माझ्या आईच्या अर्थात मनात खूप प्रश्न होते कारण खूप एक पारंपरिक असं एक परिवार, जॉईंट फॅमिली, म्हणजे राणाजी 12वे आहेत त्यांच्या कुटुंबात, सगळ्यात धाकटे आहेत आणि वेगळाच म्हणजे राहणी सहाणी वेगळी, सगळंच वेगळं ना. तर आईला थोडीशी ऑफकोर्स काळजी होती. पण मला वाटतं राणाजींनी ती अगदी पुसून टाकले आता. ती म्हणजे ते इतके लाडके आहेत आईचे की काही म्हणजे प्रश्नच नाही. आता त्यांना काय म्हणायचं बघूया. उफ. एक पति के रूप में हमारा और रेणुका जी का दोनों का मानना है कि हम अपने आप को बड़ा भाग्यशाली मानते हैं कि वो उनके पास अपने मत हैं, मेरे पास अपने मत हैं, लेकिन अलग अलग मत होने के बाद भी हम लोगों के बीच में कभी भेद नहीं होता है और हम उस मतभेद को संवाद के माध्यम से रिजॉल्व करना चाहते हैं या करते हैं, ना कि उसे हम विवाद का विषय बनाते हैं. तो हमारा पूरा का पूरा जो वैवाहिक जीवन है, गृहस्थी का मतलब ही होता है जिस घर में घुस के आपकी हस्ती समाप्त हो जाए उसको आप गृहस्थी कहते हैं. तो यही चीज़ रेणुका जी भी अपने साथ लागू करती हूँ, यही चीज़ मैं भी अपने साथ लागू करता हूँ. तो इसको आप ये कहें कि कान पकड़ने वाला, हाँ
उनके अंदर जो एक चीज़ है जो मुझे एक प्रोफेशनल के तौर पे लगती है कि वो एक अद्भुत प्रतिभा की धनी है, लेकिन वो हमेशा अपना, चूंकि अब प्रतिभाएं भी बाजार में तो खड़ी होती हैं, हम लोग अभिनय करते हैं तो हमें फीस मिलती है, तो वो अपना वैल्यूएशन बहुत कम करते हैं। उनको लगता है कि नहीं, मुझे इतने पैसे नहीं मांगने हैं, मुझे इतना ही पैसा मांगना है। तो कहीं ना कहीं, और चूंकि हम दोनों ही बड़े अच्छे प्रोफेशनल हैं, तो हम सिर्फ सलाह तक दे सकते हैं, और वो सलाह जो होती है वो आदेश नहीं होती। लेकिन इस प्रोग्राम के माध्यम से मैं ये ज़रूर कहना चाहूँगा कि उनको अपना वैल्यूएशन कम करने की ज़रूरत नहीं है, क्योंकि संसार या दुनिया उनका वैल्यूएशन बहुत ऊंचा करती है। रेणुका जी उन व्यक्तियों में से हैं जिनके संपर्क में आने वाला प्रत्येक व्यक्ति निश्चित रूप से परिष्कृत होता है, उसकी प्रतिभा पहले से अधिक संपन्न होती है, उसका व्यक्तित्व पहले से अधिक निखरता है। तो मैं अपने आप को उन सौभाग्यशाली लोगों में से मैं मानता हूँ कि जी, जो प्रतिभा मेरे अंदर थी उसके अंदर विलक्षण निखार आया, जो मेरा अपना व्यक्तित्व था उसके अंदर उसका विलक्षण तरीके से विकास हुआ। तो ये उनके जीवन की बड़ी खूबसूरती। और मेरा ये मानना है कि यदि आपके जीवन में, वैवाहिक जीवन में, अगर आपकी शादी किसी अच्छी स्त्री से हो जाए तो वो हमारी ज़िंदगी के तूफान में बंदरगाह की जैसी होती है, और यदि किसी कठिन स्त्री के साथ हो जाए तो वो बंदरगाह पर तूफान के जैसी। तो मेरे जीवन में रेणुका जी जो हैं वो मेरे जीवन के तूफान में बंदरगाह के जैसी है। बस मैं रेणुका जी से इतना कहना चाहता हूँ धन्यवाद के साथ कि नारी कल भी भारी थी, नारी आज भी भारी है, और पुरुष कल भी आभारी था, पुरुष आज भी आभारी है। कसं काय शिकवलंस तू त्याने एवढं सगळं कसं बोलायचं? अरे मी शिकवून बोलणार आहेत का ते? हे तेच मला शिकवतात उलट, कसं व्यवस्थित बोललं पाहिजे. कारण त्यांना ॲक्च्युली सरस्वती आहे त्यांच्या जिभेवर अक्षरशः. त्यामुळे ते मला खूप एक आकर्षणाचं केंद्र आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिकण्यासारखं पण भरपूर आहे त्यांच्याकडून. एकूणच म्हणजे असा जीवनसाथी मिळणं हे फारच रेअर आणि फारच म्हणजे भाग्यशाली मी स्वतःला समजते. आय जस्ट लक्ड इट लिटरली. तुझी अजून एक जुनी मैत्रीण आहे, खूप जुनी, हो, ती बघ काय म्हणते ती. मला मुद्दाम सांगा असं वाटतं रेणुकाबद्दल की आता जरी ती अशी हसत असली किंवा ती अत्यंत प्रसन्न तिचं व्यक्तिमत्व असलं आणि गोड हसत असली तरीही ती कधी गुळमुळीत बोलत नाही. तिच्यामध्ये एक स्पष्ट वक्तेपणा आहे, एक परखडपणा आहे. म्हणजे तिला जर एखादं स्क्रिप्ट आवडलं नाही तर ती कधीच असं म्हणणार नाही की काय ना, मला वेळ नाही आहे, आपण पुढे करू, नंतर करू. ती सरळ सांगेल मला नाही आवडलं. म्हणजे कुठलीही ती डिप्लोमसी नाही आहे, अगदी खऱ्याला खरं खोट्याला खोटा अशा प्रकारचा तिचा तो एक परखडपणा तिच्यामध्ये आहे. म्हणजे शिस्तीच्या बाबतीत असेल, वेळेवर येण्याच्या बाबतीत असेल, तो तिने अगदी स्पष्ट वक्तेपणा, परखडपणा खूप छान जपलाय असं मला वाटतं. काय हा परखडपणा म्हणजे काय आहे नेमकं काय? नाही म्हणजे मला वाटतं कधी कधी रूढ हा टॅग पण मला त्यामुळे मिळतो की खूपच आपण, आपल्याला वाटतं आपण प्रामाणिकपणे सांगितलं आहे, समोरच्यांना वाटतं की अत्यंत रूढ बाई आहे आणि अगदी म्हणजे मुफट ज्याला म्हणतात तशी काहीतरी ख्याती माझी डेफिनेटली टेलिव्हिजनमध्ये तर झालीच होती. कारण शिस्तप्रिय मी आहे, वेळेच्या बाबतीत मला आवडत नाही लोक उगाचच म्हणजे चंगळ सेटवर केलेली आवडत नाही. जे काम आहे ते करा आणि घरी जा असं माझं मत असतं. तर ते परखडपणे मांडणं की लोकांना जरा त्रास होतो त्याचा, कारण त्यांना एन्जॉय करायचं असतं, त्याच्यानंतरसुद्धा एन्जॉय करायचं असतं. पण ते तुम्ही तुमच्या वेळेत करा, शूटिंगच्या वेळेत नको असं मला वाटायचं. तर काही लोकांनी मग कानाला खडे लावले की नाही, ह्या अभिनेत्रीबरोबर न काम केलेलंच बरं. पण आता मी बदलले संजय. आता मला वाटतं की मुलं झाल्यानंतर मी खूप मवाळ झाले. पण हे करताना समोरचा माणूस कुणीही असला तरी तू तितक्याच परखडपणे मत मांडतेस, कुणाचंही मुलायजा न ठेवता? मला असं वाटतं हो, मला जे वाटतं, जे तुम्ही वागलात ते बरोबर नाही तर बरोबर नाही. मग मी त्याच्यानंतर जर ठरवलं की हा माणसाबरोबर माझा काही संबंध नाही तर मग तो संबंध नाही म्हणजे नाही.
सुचवत जाते की असं नका करू, असं नका करू. पण जर तो माणूस त्याच्यावर अगदी अडीव असेल आणि ते मला पटत नसेल, तर मग त्याच्यानंतर उगाच भांडणात मला रस नाही आहे. न भेटलेलं बरं, न बोललेलं बरं. तू तुझ्या वाटेला, मी माझ्या वाटेला. समाज माध्यम जे आहे, प्रसिद्धी माध्यम, सोशल नेटवर्क आपण ज्याला म्हणतो, हो त्यातनं तू काही परखड मतं मांडलीस, तर आता तुला ती दिसतील बघ. हो त्याविषयी आम्हाला काही सांग. हो हो नक्की. हे आहे प्रख्यात अभिनेत्री हो श्रीदेवी गेल्यानंतर तिच्याबद्दल जे काही लिहून आलं त्याबद्दल तुला खूप राग आला होता आणि तू म्हणजे ती मी वाचली होती आणि ती अत्यंत पोटतिडकीने हो. तू लिहिलं होतं. जरा त्याचं लोकांना स्पष्टीकरण. ॲक्च्युली एकतर त्या गेल्या हा खूप मोठा धक्का होता. मी त्यांची इतकी मोठी फॅन आहे आणि आय थिंक भारतात असं कोणीच नसेल जे त्यांचं फॅन नाही. ज्या ग्रेसनी त्या राहिल्या आणि आपण ज्या ग्रेसनी त्यांना बघू इच्छितो ॲज अ फॅन, त्याच्यानंतर त्या गेल्या, त्याचा धक्का, तुम्ही ते इन्व्हेस्टिगेशन काय असेल वगैरे ते सगळं ठीक आहे, पण काही न्यूज चॅनल्समध्ये तुम्ही ते बाथटबचं चित्रीकरण आणि त्यात एक म्हणजे किती विभत्स असावं. तर एक सन्माननीय पद्धतीने काहीतरी जर तुम्ही आदरांजली देत असाल तर ठीक आहे, किंवा त्यांच्याबद्दल बोलणाऱ्या अनेक लोकांना तुम्ही बोलावलंत आणि ते बोलत असतील तर ठीक आहे, पण तुम्ही अशा पद्धतीने, घाण पद्धतीने त्याच्याबद्दल प्रश्न विचारणार, सगळे त्या स्टुडिओमध्ये बसून काहीतरी एक भयंकर उग्र प्रकार समाजासमोर मांडतात, जे मला मान्य नाही आहे. मला असं वाटतं की ज्या ग्रेसफुली त्या जगल्या त्याच ग्रेसफुली त्यांचं आपण जाणं पण दाखवायला पाहिजे होतं आणि ही आपली नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. तांत्रिक क्रांती जी झाली त्याचा अत्यंत चुकीचा वापर करतो आपण. नक्कीच की ते जास्ती दिसतं याचा अर्थ ते न दाखवणं, याच्यामध्ये तुमचा जो एक संस्कारक्षम मन दिसतं ते न करता आपण ते अजून उघडं वागडं करत जातो. एक्झॅक्टली. आणि इनफॅक्ट अनेकदा संजय असंही झालेलं आहे की आपल्या जवळचे काही लोक गेलेत, कलाकार, आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला पण त्याच वेळेला, अरे तुम्ही अजून त्या धक्क्यातून सावरायला खूप वेळ लागणार आहे, तरी तुम्ही की व्हॉट आर युअर फिलिंग्स अबाउट दिस. काय असणार फिलिंग्स गधड्यांनो? आम्ही हसणार आहोत का त्याला? काय असणार? तुम्ही त्यांना स्पेस तर द्या. तुम्ही कसा असा प्रश्न कोण विचारतं आणि सतत विचारला जातो. सो दॅट इज समथिंग की मला वाटतं की ज्यांना त्या पद्धतीची पब्लिसिटी हवी त्यांना द्या ना तुम्ही ती, पण सगळ्यांवर ते असे नका वापरू, प्रयोग तुमचे, असं मला वाटतं. ही पोस्ट आहे 1998 साली सलमान खानवरती एक आरोप झाला होता. बरोबर. त्या संदर्भातली सगळं आहे. हो हो. नाही, मी काही प्रश्न असे विचारले होते की जे म्हणजे कोणालाही ॲक्च्युली पडतील हे प्रश्न त्या केसच्या बाबतीत. माझं मत असं आहे की तुम्ही एका माणसाला 18 वर्ष एकतर टांगून ठेवतात, तर ते काय म्हणजे प्रोसेस काय आहे? तुम्ही लांबणीवर का टाकता एकतर? आणि जर का त्याच्यावर असे गंभीर आरोप आहेत त्याचे, तर तो आतापर्यंत आत का नाही आहे जेलच्या? हे अशाच पद्धतीचे प्रश्न होते त्यात. आणि जर तो गुन्ह्यातून म्हणजे वाचला किंवा त्याला त्याच्या बाजूनी निकाल लागला, तर मग त्या 18 वर्षात त्याला पासपोर्ट नॉट अलाउड, हे नाही, हजेरी देणं वगैरे वगैरे वगैरे, ते मेंटल टॉर्चर नाही आहे का? तर त्याचं कोण करणार भरपाई? तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी काही प्रामाणिक प्रश्न विचारले होते. अर्थात ते आपल्या न्यूज मीडियानी नेक्स्ट डे ज्या पद्धतीने कव्हर केले की सलमान्स भाभी स्लॅप्स हिम वगैरे असले काहीतरी उच्च दर्जाचे त्यांनी टायटल घातलेले असे. आणि माझं जे मत आहे ते आय थिंक बॅलन्स्ड आहे. ते कोणी वाचलं तर त्याच्यामध्ये काही वावगं वाटणार नाही कोणाला. पण अर्थात सलमान खानचं नाव असल्यामुळे ते प्रकर्षाने लोकांना वाटलं की चिंकारा आणि ब्लॅकबॅक करून दाखवलं की जणू काय तू त्याच्यावरती आरोप करतेस, त्याच्या विरोधात आहेस. तर तसं नाहीये ते. म्हणजे मी तुझा होता न्याय प्रणालीवरती, व्यक्ती एक बाजूला होती. म्हणजे जर त्यांनी ते केलं असेल तर मी त्याच्या विरोधात आहे, निश्चितपणे आहे. कारण मला नाही वाटत की आपण जे आपले कायदे आहेत ते तोडायचे कुठल्याही माणसानी, ते तोडले नाही पाहिजेत. तर त्या बाबतीत मी अगदी कणखर आहे. जर चुकीचं कोणीतरी फॉल्स कंप्लेंट केली असेल तर त्याचा पण शहानिशा करायला पाहिजे ना, त्याच्या डेप्थपर्यंत जायला पाहिजे, आणि ते कुठेतरी आपल्याकडे होत नाही. आणि मोठी केस असल्यामुळे त्याच्याबद्दल चर्चा झाली जास्त, आणि
त्याच्याबद्दल ट्रोलिंग झालं. मी टू मुवमेंट आणि आलोकनाथ या संदर्भात पण तुम्ही या भाष्य कारण दीपिका देशपांडे जी माझी मैत्रीण आहे तिच्याबरोबर मी अनेक सिरियल्समध्ये काम केलं आणि ती खूपच चांगली मैत्रीण आहे माझी. तर तिने मला हे आलोकनाथबद्दल 1995 किंवा 7मध्ये सांगितलं होतं की तिचा हा जो अनुभव होता आउटडोअरमध्ये, त्यांनी तिला खूप छळलं होतं त्याचा, तिने मला त्याच काळात सांगितलं होतं. आणि मला खूप ते शॉकिंग होतं. पण तोपर्यंत मला इतर पण काही मुलींनी त्यांच्याबद्दल हा प्रकार सांगितला होता की प्यायल्यानंतर तो माणूस टोटली वेगळा होतो. तर ते अनफॉर्च्युनेटली आउटडोअरमध्ये गेल्यानंतर, काम संपल्यानंतर पिऊन ते असंच बऱ्याच मुलींना. मग संध्या मृदुलनी पण सांगितलं तिचा किस्सा, विंतानंदांचा तर फारच हॉरिबल किस्सा आहे. तर त्यामुळे मी समर्थन केलं. त्यावेळेला पण मला अगदी अशा एका कोणीतरी ट्रोलनी सांगितलं की अरे तुम्ही तो आप तो उनके साथ काम करके पैसे बटोर के आप हंस रही थी. आणि अरे तेव्हा मला माहीत नव्हतं. आणि पैसे बटोरकी म्हणजे सिनेमात, हा 1992 मध्ये सिनेमातल्या दृश्यावरती ते म्हणे जणू काही की- खरंच हा, घडलं. नाही, आणि- कारण तू असं म्हणाली होतीस की सुदैव माझं की मी त्यांच्यावर आउटडोअरला नव्हते. करेक्ट. ही वॉज अ बिग स्टार, टेलिव्हिजन स्टार. चित्रपटांमध्ये पण त्यांची इमेज इतकी चांगली होती आणि फ्रँकली ऑन सेट ते खूप चांगले होते. पण ऑफस्क्रीन जर हा माणूस असा वागत असेल बाई मुलींबरोबर तर ते चुकीचंच आहे ना. इट इज नॉट समथिंग दॅट वी शुड स्टँड अस अ सोसायटी. तुम्हाला कितीही वाटलं की अरे अरे बिचारा, तो नाही, ही हॅज टू बी रिस्पॉन्सिबल. तर ते शॉकिंग होतं. पण बऱ्याच बायकांनी संजय ज्या बाहेर आलेल्या नाही आहेत, आपल्या कथा त्यांनी सांगितलेल्या नाही आहेत, हे एक दशांश आहे. टिप ऑफ द आईसबर्ग. तर ते बदलायला पाहिजे माझ्या मते. जरा 1, 2, 3 असतील फॉल्स केसेस, पण ट्रूथ डज प्रिव्हेल. शेवटी होतो ना सत्याचा विजय. तर मग तेवढं त्यांनी मग सपोर्ट करावं, मला असं वाटतं ह्या मुवमेंटला. संतोष पवारांच्या नाटकात एक वाक्य की सत्याचा विजय शेवटीच का होतो. शेवटीच का होतं. अगदी बरोबर आहे यार, अगदी बरोबर संजय. खरंच मला त्याची खूप मोठी खंत वाटते. हे पुढचं आपण बघूया. मिठू चळवळीत तू तुझा काही अनुभव सांगितला. नॉयडाचं एक हॉटेल होतं अंताक्षरीच्या वेळेला आणि तो अनुभव फारच भयानक होता. म्हणजे इतका भयानक की त्या अनुभवानंतर मी हॉटेलमध्ये कधी एकटी राहत नाही. ह्या घाणेरड्या अनुभवावर, कारण एक रूम सर्व्हिसवाल्या वेटरनी म्हणजे खूप घाण प्रकार केला माझ्याबरोबर. त्यामुळे त्याच्यानंतर मी माझ्या असिस्टंटला बोलवून घेतलं माझ्या खोलीत. आणि त्याच्यानंतर माझी हेअरस्टायलिस्ट जेनी माझ्याबरोबर नेहमी असते. बाहेर कुठेही गेले तर ती माझ्याबरोबर रूममध्ये असते. आणि किळसवाणा म्हणजे आपल्याला इतकी किळस वाटते की त्यावेळेला म्हणजे लोक असे म्हणतात ना की अरे तू त्याला बाहेर का नाही, एक कार नाही कानाखाली वाजवलीस. अरे एक तर स्वभाव नसतो तसा. आपण हात उचलून कोणाला मारण्याचा स्वभाव असायला लागतो. तो जर आपल्यात नसेल तर ते रिॲक्शन टाईमसाठी पण एक वेळ लागतो ना. तरी मी त्याला, त्या माणसाला म्हटलं की निकलो, कमरे से निकलो, अभी के अभी निकलो, नाही तो मैं मॅनेजर को फोन करूंगी, असं मी म्हटलं. आणि तो गेला. पण तो प्रसंग म्हणजे इतका भयावह होता कारण मी एकटी होते खोलीत आणि काही घडू शकलं असतं. हा म्हणजे मला काय म्हणायचं की मीटूच्या बाबतीमध्ये असंही नव्हतं की केवळ प्रकाश होतात असलेल्या माणसांवर. नाही संजय, हाच मुद्दा आहे. ॲक्च्युली आपल्या इंडस्ट्रीला खूप वाईट नाव ह्या कारणासाठी मिळालं कारण इंडस्ट्रीमधल्या लोकांना एकतर मीडियाबरोबर बोलण्याची सवय असते, त्यामुळे त्या बाहेर जास्त प्रखरपणे येऊ शकतात. पण बाकीच्या क्षेत्रात इतकं आहे आणि ह्याचं प्रमाण खूप आहे. आपण म्हटलं तसंच ते टिप ऑफ द आईसबर्ग आता बाहेर आलेलं आहे. पण सगळ्या क्षेत्रात एक झाडू झाला पाहिजे खरं तर. आता इतकी वर्ष तू आहेस आणि पहिल्यापासून अत्यंत संस्कारक्षम, अत्यंत हुशार अशा कुटुंबातनं आलेली आहेस तू. संस्कार आणि एकंदरीतच सर्व गोष्टी योग्य असणं किंवा चांगल्या वाईटाचा विवेक, ह्या सगळ्यातनं प्रत्येक गोष्ट पारखून बघितल्याशिवाय आपली म्हणायची नाही. या सगळ्या गोष्टी पाळत तू इथपर्यंत आलेस. या व्यवसायात असूनही त्या सगळ्या पाळल्यास. परंतु काय होतं, या सगळ्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्या हातातनं राहून जातात. कोणाला कधी चुकलेलं असेल तर मला माफ करा म्हणायचं असतं किंवा काही कबुली करायचं असतं. ही 1.5-2 मिनिटं जी काय आहेत किंवा तू जेवढी बोलशील तेवढी ही तुझी आहेत. इथे तुला कोणी अडवणार नाही. संजय, मला माझ्या देशाबद्दल खूप वाटतं.
पण जसं नॉर्मली वाटतं लोकांना तसं मला माझ्या देशाबद्दल नाही वाटत की आपण अर्थात मला जे आपले जवान आहेत जे आपल्या प्राणाची आहुती देत आहेत त्यांच्याबद्दल मला म्हणजे त्यांच्यासारखं बलिदान दुसरं कुठलं नाही हे मी मान्य करते. पण आपण एक नागरिक म्हणून आपल्या देशासाठी काय करता येईल आपल्या छोट्याशा लेवलवर ह्या गोष्टीबद्दल मला खूप वाटतं. आणि मला ह्याच्याबद्दल खंत वाटते की आपण जेव्हा काहीतरी मांडत असतो तेव्हा हल्ली खूप असे विभाजित झालो आहे की ज्या पार्टीला आपण मत देणार असं वाटतं त्या चष्म्यातून सगळे आपल्याकडे बघतात आणि सगळ्याचा संबंध राजकारणाशी केला जातो. जे नाही आहे ते बदलतात, त्यांची मतं बदलतात, त्यांची एकेका क्षणी मतं बदलतात. तर त्या संदर्भात आपण नागरिक म्हणून त्यांच्या का एवढे आहारी जातो. आपण सत्तेच्या अजूनही आपल्याला ती गुलाम संस्कृती का आहे. जे कोणी सत्तेवर असतील किंवा उच्च पदावर असतील तर त्यांच्या पुढे आपली दातखिळी का बसते. आपण का आपला प्रजा म्हणून जो हक्क आपला आहे तो का नाही बजावत. माणसं येतील जातील पार्लमेंटमध्ये बसतील नाही बसतील पण आपण कायम या देशात राहणार आहोत. तर आपण काय करतोय त्याच्याबद्दल. न्याय म्हणा त्याला घाबरतो आपण, पोलीस म्हणा त्यांना घाबरतो. आणि मला असं वाटतं की आवाज उठवायचाच आपल्याला एक म्हणजे भीती वाटते. मला वाटतं ती भीती नसायला पाहिजे. आणि फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्तेला भुलून नाही जायला पाहिजे. सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे लोचटपणा करायचा आणि आपली मतं बाजूला ठेवून वाटेल तसं वागायचं, त्यांच्या आहारी जाऊन ते उद्या बदलणार आहेत, ते तुम्हाला धुडकावणार आहेत. तर तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि तुम्ही एक नागरिक म्हणून आपल्या देशाला काय पाहिजे त्याचा विचार करून परखडपणे आपली मतं व्यक्त केलं पाहिजे. मत फक्त 5 वर्षानंतर द्यायची गोष्ट नाही आहे, मत दरेक दिवशी द्यायची गोष्ट आहे. तू इथे आलीस त्याबद्दल झी मराठीतर्फे एक छोटीशी प्रेमाची भेट तुला. हो थँक्यू संजय. बघितलं जिच्या हसण्याने भुरळ पडावी अशा या गोड चेहऱ्याच्या मागे एक कर्तव्यदक्ष गृहिणी, प्रेमळ पत्नी आणि समाजात घडणाऱ्या गोष्टींवरती परखड मतं मांडणारी नागरिक आणि एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिच्या हास्यासारखेच अगदी मनमोकळेपणाने तिने खडेही स्वीकारले आणि पचवले. आता भेटूया पुढच्या भागात पुढचे पाहुणे, त्यांचे कान आणि त्या कानाचे खडे घेऊन. ज्या कार्यक्रमाचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारे सह प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स क्लिनिक प्लस शॅम्पू. नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख जाहूल घेते. कितीदा हसून नव्याने जगावे, किती रंग या जीवनाचे पहावे. नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख